आपल्या सर्वांनाच वाटतं राईट की कधी ना कधी आपला ट्रेडिंग इन्कम जो आहे आपल्या सॅलरी किंवा आपल्या बिझनेस इन्कम पेक्षाही मोठा व्हावा, जेणेकरून आपण पण एक लाईफ अशी लाईफ जगावी ज्याच्यामध्ये खूपसा एन्जॉयमेंट आहे. आपल्या फॅमिलीला घेऊन अशा काही लोकेशन्सला पण आपण येऊन फिरू शकतो वर्किंग डेजच्या वेळी पण. पण त्यासाठी आपल्याला काय महत्वाची पावलं उचलायला लागतील हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. नीटपणे मी नोट्स काढलेले आहेत, काही पण मी कम्प्युटरवरती मी तुम्हाला दाखवणार नाहीये या व्हिडिओमध्ये गोष्टी, म्हणून काही टेन्शन नाहीये. ऑफकोर्स याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या डेफिनेटली मी काही महत्वाच्या स्ट्रॅटेजीज विथ एक्झाम्पल्स पण तुमच्या समोर मी आणणार आहे, तेव्हा ते म्हणून चॅनल आपला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो. जैन जवाश मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केट मधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये एक लिंक दिलेलं आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपने पाठवा. 24 वेळ आहे, तुम्ही रिप्लाय करतील. ऑफर काय दिली ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या, नंतर त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. तर चला एनिवेज व्हिडिओची आपण सुरुवात करूया. सो लेट्स से धरून चला की माझी सॅलरी 50,000 रुपये किंवा तुमची सॅलरी 50,000 रुपये, एक राऊंड फिगर मी धरून चाललंय. जर माझे 50,000 दर महिन्याचा जर माझा इन्कम असेल, ओके, आणि जर माझं टार्गेट असेल की 50,000 पेक्षा किंवा 50,000चे इक्विव्हॅलंट मला जर प्रॉफिट दर महिन्याला करायचं असेल तर किमान किमान प्रॉफिट, किमान आपला कॅपिटल किती असला पाहिजे. ओके, तर सिंपल भाषेमध्ये जर बोलायला गेलो तर इन दॅट केस 50,000 तुमचा जो करंट मंथली इन्कम आहे त्याला गुणुले ऍटलिस्ट 2 वर्षाचे तुमच्या इन्कमनी करा. 50,000 गुणुले 2 जर आपण बघायला जवळजवळ आपण एक 20 महिने धरून चालूया, राऊंड फिगर धरून चालूया, तर जवळजवळ आपल्याकडे पहिली गोष्ट तर एक 10 लाखाचं कॅपिटल असणं गरजेचं आहे. ओके, हे पण एक्स्ट्रीम सांगतोय, परत एक्स्ट्रीम सांगतोय, पण ऍटलिस्ट एक 10 लाखाचं कॅपिटल पाहिजे जर आपल्याला ट्रेडिंगच्या माध्यमातून मार्केटमधनं दर महिन्याला 5% रिटर्न्स जर आपल्याला काढायचे असतील. ओके, आणि थांबा 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 कॅपिटल 10 लाख रुपये लावायच्या आधी आपल्याला मार्केटमध्ये मित्रांनो ऍटलिस्ट एक 2 वर्ष, किमान 2 वर्ष तरी प्रॉफिटेबल आपण आहोत की नाही ते आपल्याला स्वतःला जाचून घ्यायचंय. ओके, आणि ही 2 ते 3 वर्षाची कालावधी कशी असली पाहिजे मित्रांनो, मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं होतं, त्याचं लिंक मी व्हिडिओच्या एंडला टाकेनच. ऑलराईट, पण कृपया करून डायरेक्टली मोठ्या पैशाने आपल्याला सुरू करायचं नाहीये. सो इन अदर वर्ड्स ऍटलिस्ट एक 2 इयर्सची ट्रेडिंग जर्नी असली पाहिजे, ज्यामध्ये आपण छोटे कॅपिटल सुरू करत 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 आपला जी मंथली सॅलरी गुणुले 20 टाइम्स आपला ट्रेडिंग कॅपिटल किमान असला पाहिजे. जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपला कॅपिटल काय म्हणतात आहे, इन्कम जो आहे आपल्या मंथली सॅलरी पेक्षा जास्त झाला पाहिजे. अरे तुम्ही विचारा महेश तू किती कमवतो काय आणि एक्सेट्रा, माझं व्हेरीफाईड लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये असतं, तिकडे तुम्ही काही कधी चेकआउट करू शकतात. मी ते कंटिन्युअस मागच्या 12 महिन्याचे रोलिंग बेसिस वरती चालू आहे. ऑलराईट, आणि इतर माझे महत्वाचे माइलस्टोन म्हणजे लॉसेस पण आणि माझे मोठे मोठे प्रॉफिट्स पण ऑलराईट जेव्हा पण होतात मी आपल्या चॅनलवरती रेकॉर्ड करून टाकत असतोच. ऑलराईट, हे दाखवणं का गरजेचं आहे, कारण मराठी माणसाला पटणं गरजेचं आहे की मार्केटमधनं व्यवस्थितपणे काम केलं तर पैसा बनतो म्हणजे बनतो. ओके, सो पहिला कंडिशन आहे की 2 वर्षाचा आपला प्रॉफिटेबल ट्रॅक रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. पण हा पहिला मार्ग आहे, हा मार्ग नंबर 1 आहे जो मी आता जस्ट तुमच्याशी डिस्कस केला, आणि हा खूप डिफिकल्ट मार्ग आहे, कारण ट्रेडिंग हे इझी नाहीये, खूप डिफिकल्ट आहे. पण दुसरा मार्ग पेशन्स लागतो, पण थोडासा सोपा आहे कम्पेअर टू पहिला मार्ग. तो आहे म्हणजे इन्व्हेस्टिंगचा मार्ग. नाही बोरिंग इन्व्हेस्टिंग, बाय अँड होल्डची इन्व्हेस्टिंग सांगत नाहीये मी, ह्याला म्हणतो लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग. लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग याचा अर्थ म्हणजे ऍटलिस्ट माझा शेअर मी काय म्हणतो ते कमीत कमी 100% रिटर्न तरी होल्ड करणार, आणि कमीत कमी एक 3 ते 4 महिने तरी वेट करेन या रिटर्न्सला येण्यासाठी. आणि मे बी 3 ते 4 महिने लागणार नाही, काही वर्ष 2 वर्ष पण एखादं लागू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त पण लागू शकतात. पण आपण असं इन्व्हेस्टिंग शब्द लावणार नाही, कारण काय आहे की आपण त्या शेअरला आपण घेतोच आहे एका सेल करण्याच्या दृष्टिकोनाने. सो म्हणून मी त्याला बोलतो लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग एक दुसरा मार्ग आहे, ज्या मार्गातून आपण एक पैसा आपण नीटपणे आपण कमवू शकतो. ओके, पण आणि ह्या मार्गामध्ये इंटरेस्टिंग म्हणजे आपल्याला कॅपिटल पण कमी लागणार आहे. 20 लाख कॅपिटलची गरज नाहीये. या दुसऱ्या मार्गामध्ये कॅपिटलची गरज आहे, ती म्हणजे फक्त तुमची जर 50,000 रुपये सॅलरी असेल तर त्याचा 1/4 भाग म्हणजे जवळजवळ 12,500 जर अज्युम करून चालतो, जर तुमची सेव्हिंग्स रेट
सेव्हिंग्स रेट म्हणजे काय, जर तुम्ही 50,000 कमवत असाल तर 50,000 मध्ये सगळं घर खर्च जाऊन जाऊन सगळं इन्व्हेस्टेबल कॅपिटल जो उरतो तुमचा तो किती आहे. माझं अजम्पशन आहे की चांगला मराठी माणूस, व्यवस्थितपणे कर्ज बिर्ज असलेला मराठी माणूस एक 25 ते 30% तर सेव्ह करतोच. आणि ते 25 ते 30% जर सेव्हिंग तुमचे 12 ते 15 ते 30 20,000 रुपये असे तुमचे 50,000च्या पगारामधनं, ती 1/4 भाग जर तुम्ही दर महिन्याला मार्केटमध्ये एका स्टॉक मध्ये लावला आणि त्या स्टॉकची एक्सपेक्टेशन अशी ठेवायची की हा स्टॉक पैसे लावल्यावरती ऍटलिस्ट मला एक 4 पटीने, मिनिमम 4 पटीने रिटर्न द्यावे. तेवढा महेश काय 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 सांगतो 4 पटीने रिटर्न, मुश्किल 4% रिटर्न पण येत नाही. ह्यालाच तर म्हणतात तो स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग. ऑफकोर्स हे लगेच काय आपले गोष्टी चालणार नाही, पण ह्याच्यावरती आपण जर त्या दृष्टिकोनाने मेहनत जर करायला सुरू केली की बाबा मला या स्टॉक मध्ये पैसे ते 100 रुपयाला जर मी कुठला शेअर घेतलाय तर 400 रुपये होईपर्यंत विकणार नाही, आणि ही सायकोलॉजीने जर तो शेअर घ्यायला लागलात, आपला 1/4 सॅलरीचा जो सेव्ड इन्कम मधनं साईड करून जर तुम्ही लावायला लागला, ज्याने काय फरक जास्त तुमच्या पर्सनल फायनान्सेसला पडणार नाहीयेत, तर मित्रांनो बघा तुमची एनिवेज तुम्ही शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंग ज्यामध्ये तुम्ही 5 ते 10% रिटर्नच्या हिशोबाने एक्सपेक्ट करतात ती तुमची सुधरत जाणार इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज गेन्स. पण आता हे इन्व्हेस्टिंग करण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मेनली या लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंगच्या बाबतीत मला डिस्कस करायचं आहे. शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंगच्या बाबतीत बरेचदा डिस्कस करतोच आहे, इन फ्युचर पण डिस्कस करेन. पण हा लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंगचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरती, जिकडे मी नीटपणे तुम्हाला काही महत्वाचे पॉईंट्स एक्सप्लेन करू इच्छितो. ओके, व्हिडिओ थोडा लांब पण चालेल पण नीटपणे ऐकून घ्या, कारण आता जेव्हा बघताय व्हिडिओ ऑलमोस्ट 7 मिनिटच्या वरती पार झालेला आहे ऑलरेडी. सो पहिली गोष्ट आता हे लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग साठी आपल्याला जर मी 12,500 रुपये लावून माझी अपेक्षा असणार की 400% ते रिटर्न यावे एक 4 पटीने, तर आपण एक्सपेक्टेशन ठेवतो, पण विचार करायचा की 10 पटीने मल्टी बॅगर कोणाला म्हणतात, जो शेअर मी 10 रुपयाला घेतला आणि 100 रुपयाला गेला तो मल्टी बॅगर शेअर. 10 पटीने आपण विचार करायचा की हा शेअर मग 10 पटीने वाढेल का, कारण 10 पटीने जर विचार केला तर कुठे 4 पटीने आपला शेअर वाढेल. ओके, वेळ कालावधी माहिती नाही, कारण एकदा रोपटं लावलं, ओके, जसं नारळाचे बागा लावले, नारळ लावल्यावरती माहिती नाही किती वर्ष लागतं नारळाला वाढायला, नारळ द्यायला. ओके, सो त्या हिशोबाने एकदा तो लावला पैसा, थोडंसं पेशन्स घ्यायला लागेल. पण जर तुम्ही इन्व्हेस्टिंगची एक्सरसाइज किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगची एक्सरसाइज आता सुरू केली, त्याची रोलिंग मे बी 5व्या 6व्या 7व्या वर्षापासून तुम्हाला ती दिसायला, जी फळं जी आहेत तेव्हा दिसायला लागेल, तेव्हा तुमचं दर महिन्याला तो इन्कम यायला लागेल ना, प्रॉफिट जेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करायला ट्रेड मधनं, तेव्हा ती ऍक्च्युअल मजा तुम्हाला यायला लागेल. ओके, पण ह्यासाठी करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी करायला लागतील ते पहिले आता समजून घ्या. ह्याच्यासाठी पहिलं तर महत्वाचं आपल्याला नॉलेज शेअर मार्केटचं असणं, तरी किमान शेअर मार्केटचं व्यवस्थित नॉलेज असणं गरजेचं आहे. परत आपली वेबिनार सिरीज बॅच आहे, जॉईन करा, चेकआउट करा आणि थोडीशी मेहनत डेफिनेटली घेऊन जॉईन करून शिकून घ्या ते नॉलेज पूर्णपणे. सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला आता ह्याच्या पुढचे काही टर्म्स परत समजून घ्या. जर तुम्हाला समजत नसतील तर याचा अर्थ तुम्हाला आपली वेबिनार सिरीजची बॅच जॉईन करणं नक्की गरजेचं आहे आणि आपलं चॅनल पण फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, आणि ज्यांना माहिती असेल त्यांनी आता ऐकून घ्या. टेक्निकली आपल्याला त्या स्टॉक मध्ये काय बघायचं ते आपण समजून घेऊया. टेक्निकली पहिली गोष्ट तर आपल्याला बघायचं आहे की तो स्टॉक लाईफ टाईम हाय ब्रेकआउट मारतोय का, लाईफ टाईम म्हणजे सर्वात हायएस्ट प्राइस त्याची क्लोजिंग येते आहे का. ओके, येस असेल तर तो स्टॉक आपला वॉच लिस्ट मध्ये जाणार. ओके, आता तुम्ही म्हणणार की 6,000 स्टॉक्स आहे, हे शोधायचे कुठे, तुम्ही जर गुगल जरी केलं लाईफ टाईम हाय स्टॉक्स, ओके, दररोजच्या दररोज तुम्हाला काही ना काही दिसायला लागणार. पण मी तर म्हणेन मॅन्युअली तुम्ही स्टॉक स्कॅन करायला पण जास्त मेहनत लागत नाही. आपल्या ह्या चॅनलवरती मी स्कॅनिंगवरचे व्हिडिओज बरेचदा केलेले आहेत, कृपया करून चेकआउट करा, सगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला दिसेल, किंवा आपल्या वेबिनार सिरीज मध्ये तर पूर्ण व्यवस्थितपणे सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके, सो पहिली पॉईंट म्हणजे 6,000 स्टॉक्स किंवा NSE वरचे 3,000 स्टॉक्स मध्ये जर शॉर्टलिस्ट करायची असते तर कुठले स्टॉक्स लाईफ टाईम हे मारतात त्यांच्यावरती फोकस ठेवा. ओके, कारण जर स्टॉक सर्वात हायएस्ट पॉइंटला गेलेला आहे, आयुष्याच्या बेस्ट पॉइंटला जाऊन पोहोचलेला आहे, त्याचा अर्थ काहीतरी कंपनी इंटरेस्टिंग करते. आणि जेव्हा मी म्हणतो लाईफ टाईम आहे, तो फ्रेश लाईफ टाईम आहे असला पाहिजे. म्हणजे अज्युम करा की बरेच वर्ष तो स्टॉक 50 ते 100 मध्ये रेंगाळतोय, 50-100 50-100 50-100च्या रेंजमध्ये बरेच वर्ष रेंगाळतोय, 5 वर्ष 10 वर्ष रेंगाळतोय, किंवा किमान 2 ते 3 वर्ष रेंगाळतोय. आणि त्याच्यानंतर एक सडनली एका दिवशी तो 101 रुपयाला जाऊन पोहोचतो, 102 रुपयाला जाऊन पोहोचतो, तेव्हा तो स्टॉक आपल्या रडारवरती आला पाहिजे की हा बाबा या स्टॉक मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग होत आहे. कारण जर आपल्या पूर्ण स्टॉकला जर मूव्ह करायचं असेल, नुसते ट्रेडर लोक मूव्ह नाही करू शकत बाबा, ह्याला लागतात मोठे इन्व्हेस्टर्स. आणि मोठ्या इन्व्हेस्टर्स डाव तेव्हाच लावणार शेअर मध्ये जेव्हा त्याला कळतंय की या शेअर मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे.
ओके. सो लाईफ टाईम हायवाले स्टॉक्स वाली आपली स्कॅनिंग लिस्ट आपल्याला बनवायची. त्याच्यानंतर ह्याची स्कॅनिंगसाठी मॅन्युअल स्कॅनिंगसाठी पण आपण जर करू, आमच्याकडे 200-300 स्टॉक्सची वॉचलिस्ट असेल, ओके, तर तुम्ही मॅन्युअली चार्टची सेटिंग काय करायची आहे, मंथली चार्ट ठेवायची आहे. चार्टवरती वेगवेगळे टाइम फ्रेम्स असतात ना, मिनिट चार्ट, आवरली चार्ट, डेली चार्ट, वीकली चार्ट, असं मंथली चार्ट नावाचा पण एक फीचर असतो. तर मंथली चार्टची एक कॅन्डल असली पाहिजे. सो एक कॅन्डल मंथली, एक कॅन्डल 1 मंथचे इक्विव्हॅलंट असते. सो आपल्याला चेक करायचं आहे की तो स्टॉक मंथली चार्ट वरती क्लोजिंग बेसिसवरती, आता मंथली चार्टची कॅन्डल कधी संपते, बंद होते, महिन्याच्या अखेरीस. जो पण तो आता मार्च 31चा महिना असेल, 31 तारखेला संपणार. फेब्रुवारी 28 किंवा 29चा महिना असेल तर तेव्हा चेक करायचं. ओके, परत मार्च एप्रिलचा 30चा महिना असेल तर 30 तारखेला चेक करायचं. पण महिन्याचा शेवटचा दिवस आहे ना, त्या शेवटच्या दिवशी जाऊन आपल्याला चेक करायचं आहे की बाबा की मंथली चार्टवरती त्याची क्लोजिंग लाईफ टाईम हायला येते की नाही, प्रिव्हियस कॅन्डल्स पेक्षा जास्त येते की नाही, डार्वास बॉक्सच्या बाहेर येते की नाही, किंवा साइडवेज कन्सॉलिडेशन पॅटर्न बनून जर येते की नाही. ओके, टेन्शन घेऊ नका. इन फ्युचर व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला परत काही प्रिव्हियस एक्झाम्पल्स आणि जे काही तुम्हाला सांगणारच आहेत. ऑलराईट, पण त्यासाठी मला चॅनल बघणं गरजेचं हे लक्षात ठेवा. पण म्हणून सबस्क्राईब जरूर करा. सो एकदा ही मंथली चार्टची स्कॅनिंग जर केली, ओके, स्कॅनिंग कधी करायची, दररोज करायची का, नाही, फक्त महिन्याच्या शेवटच्या 5-6 दिवसामध्ये हे काम सुरू करायचं. ओके, कन्फर्मेशन ऑफकोर्स लास्ट दिवशी येणार आहे किंवा महिन्याच्या 1 तारखेला जाऊन फायनल तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण ती फायनल जी वॉचलिस्ट जी असणार की मला ह्या स्टॉक्स वरती रिसर्च करायचा आहे किंवा रिसर्च करायला लागायचं आहे आपल्याला, कारण मला आज शेअर जाऊन पगार झाल्यावरती 1 तारखेला मला बाय करायचंय. ओके, तर त्यासाठी शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या 25 तारखेपासून हा रिसर्च आपण सुरू करायचा आणि ती वॉचलिस्ट बनवायला सुरू करायची आणि त्यातले स्टॉक स्कॅन करायला सुरू करायचे. असे तुम्हाला कमी स्टॉक्स मिळणार, 3000 स्टॉक्स मध्ये 25, 30 आणि एक्सेट्रा भेटतील. पण या 3000 स्टॉक्स मध्ये पण फर्दर आपल्याला काय महत्वाचं बघायचं जेणेकरून हा स्टॉक 10 पटीने वाढू शकतो. तर त्यासाठी सर्वात पहिली महत्वाची म्हणजे कंपनीची ब्लड लाईन. ओके, आपल्या अंगामध्ये जे आपलं सगळं वाहतंय रक्त, कंपनीचं रक्त म्हणजे काय, कंपनीचे सेल्स सातत्याने वाढत आहेत की नाही, मागचे किमान 3 वर्ष वाढत आहेत की नाही, 5 वर्ष वाढत असेल कन्सिस्टंटली अजून चांगली गोष्ट, 10 वर्ष कन्सिस्टंटली वाढत असेल अजून चांगली गोष्ट. सो रेव्हेन्यू बघायचं आहे आपल्याला की कंपनीची कंपनीचा रेव्हेन्यू वाढतोय की नाही. टक्केवारीमध्ये जर मंथ ऑन मंथ जर मला विचारलं की 10% तरी कंपनीचा रेव्हेन्यू वाढला पाहिजे. ओके, तो झाला सेल्सचा पॉईंट. सेकंड पॉईंट आपल्याला चेक करायचे कंपनीचे, ऑफकोर्स सेल्स झाल्यावरती खर्च होणार, खर्च झाल्यावरती उरतो तो काय, मुनाफा, प्रॉफिट किती होतंय, प्रॉफिट वाढतोय का दर वर्षाला, ओके, दर क्वार्टरला वाढतोय का, ऍटलीस्ट दर वर्षाला कन्सिस्टंटली मागचे 3 वर्ष वाढतोय. त्याच्याबरोबर कंपनीचे ओव्हरऑल ग्रोथ 10% वरती जर असेल प्रॉफिट्स मध्ये, तर ऑफकोर्स तो एक चांगला स्टॉक आहे. कारण प्रॉफिट वाढत असेल तर एनिवेज कंपनीचा अर्निंग पर शेअर वाढणार, अर्निंग पर शेअर वाढला तर कंपनीचे शेअर प्राइस तर वाढणारच आहे, कारण प्राइस इज स्लेव टू द अर्निंग. ओके, म्हणजे कंपनीचे जसा अर्निंग पर शेअर वाढला, लोक बाय डिफॉल्ट शेअर प्राइस वाढत जाते. आहे की नाही सोपी गोष्ट. सो प्रॉफिट्सला बघायचं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे बाबा, सेल्स पण होते, प्रॉफिट पण होते, पण शेअर मार्केटमधली आपली लोक ना खूप जराशी शाणी आहेत. ते म्हणतात हे काय, तर बरेच कंपनीज करतात, त्याच्यामध्ये मला चांगली कंपनी कशी शोधायची. तर इन दॅट केस आपण बरेचदा विचारतो ना आपण की बाबा ठीक आहे, मला 1 लाख रुपये मी धंद्यात लावले, ह्याच्यावरती मला पर्सेंटेज रिटर्न्स किती येणार, काय धंद्याने तू काय मार्जिनने तू काम करणार आहे. तर इथे उत्तर येतं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. सो कुठल्याही धंद्यामध्ये सर्वात महत्वाचा तो व्यक्ती बघतो, कारण कसं आहे की जर सेल्स आणि प्रॉफिट मधली मार्जिन जर कमी असेल आणि समजा चुकून जरी कुठला महिना एकदम किंवा वर्ष बेकार गेलं तर कंपनीचे बरेचसे लॉसेस होऊ शकतात. आणि जर ऑपरेटिंग मार्जिन ऑलरेडी जाडी असेल किंवा 100 रुपयाला गोष्ट जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे आणि 130ला विकतोय, 30% मार्जिन असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. सो ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कंपनी होल्ड करू शकते का, की कंपनीचं आहे का चांगलं, ते आपल्याला कन्सिस्टंटली बघणं गरजेचं आहे. आणि कंपनीची ऑपरेटिंग मार्जिन सडनली शूट झाली तर तो पॉझिटिव्ह पॉईंट आहे. कंपनीचं प्रॉफिट सडनली शूट होतंय ती एक पॉझिटिव्ह साईन आहे. कंपनीचं सेल्स सडनली शूट होत आहे ती पॉझिटिव्ह साईन आहे. आणि मोस्टली जर तुम्ही प्राइस बरोबर जर बघायला गेला तर हे मोस्ट ऑफ द गोष्टी अलाइन असतात की बाबा कंपनीचं सेल्स, प्रॉफिट आणि ऑपरेटिंग मार्जिन शूटअप झाल्यामुळे ओव्हरऑल ते शेअरमध्ये मुवमेंट सुरू झालेली आहे.
ओके. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कंपनीचं कॅश फ्लो स्टेटमेंट पण बघायचं. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपल्याला कंपनीचा जो पण इन्कम आहे गल्ल्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये पैसा किती उरतोय ते कॅश फ्लो सांगतं. म्हणजे कॅश फ्लो ओव्हरऑल पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. ओके. तो कॅश फ्लो स्टेटमेंट एक बघायचं आहे की कंपनी ओव्हरऑल कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे की नाही. ओके. हे 4 महत्वाचे टेक्निकल पॅरामीटर्स. ओके. हे जरा टेक्निकल पॅरामीटर्स झाल्यावरती एक 5वा महत्वाचा टेक्निकल पॅरामीटर बघायचा तो म्हणजे कंपनी का आरओई काय, रिटर्न ऑन इक्विटी. भाई मैं पैसा धंधे पे लगाया है, मेरे को इसके ऊपर कितना मिलेगा, त्याला म्हणतात रिटर्न ऑन इक्विटी. जो शेअर होल्डर कॅपिटल जो धंद्यामध्ये लागलेला आहे त्या धंद्यामधल्या कॅपिटलवरती रिटर्न कंपनी किती पैसा कमवते त्याला म्हणतात रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न ऑन इक्विटी चांगली असेल तर खूप छान. ऑलराईट. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर चांगलं असेल तर खूप छान. नॉर्मली 10%, 20%च्या वरती रिटर्न आरओई आणि आरओसी जर असेल किंवा रिटर्न ऑन ऍसेट्स पण जे दुसरे कंपोनंट ते जर चांगलं असेल पर्सेंटेजमध्ये किंवा सडनली वाढत असेल तरी चांगल्या गोष्टी आहे. सो आरओई आरओसी पण बघणं गरजेचं आहे ज्याच्यावरून आपल्याला आयडिया येते कंपनीकडे जो मुद्दल जी खेळती मुद्दल आहे त्याच्यावरती कंपनी किती चांगला कमवते. ओके. ह्याच्यावरती आरओई आरओसी सगळे डिटेल आपल्या परत वेबिनार सीरीज मध्ये दिलेले आहे, तिकडे चेकआउट करून घ्या. पण जस्ट एक शॉर्टकट मध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर मी हायलाइट करतोय. ओके. आता हा झाला फंडामेंटल अनालिसिसचा पार्ट 1 ज्याच्यामध्ये तुम्ही टेक्निक जे दिलेल्या वेबसाईटवरती तुम्ही आरामात डोळे बंद करून अनालिसिस करू शकता. आता दुसरा पार्ट म्हणजे मला काय वाटतंय, मेरी अंदर की फिलिंग काय, माझ्या हार्ट काय बोलते, माझं दिल काय बोलतंय, माझ्या कलेजेचा तुकडा काय बोलतोय या शेअरच्या बाबतीत. तर ते आपल्याला समजणं गरजेचं. ते कसं समजायचं, लेट्स से मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी एक 2 ते 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी मे बी आयडीएफसी बँक मध्ये मी खातं उघडलेलं. ओके. आणि आयडीएफसी बँक मध्ये खातं उघडल्यावरती ती बँक महिन्याला व्याज द्यायची. मोस्ट ऑफ द बँक क्वार्टरली, अजूनही मोस्ट ऑफ द बँक क्वार्टरली देतात इंटरेस्ट. ओके. ही दर महिना तुमचे जे पण अकाउंट सेव्हिंग्स मधले त्याच्यावरती व्याज देणार, लगेच दर महिन्याला क्रेडिट मिळेल. अरे वा छान आहे, महिन्या टू महिन्यावर एक अकाउंट मध्ये क्रेडिट भेटतंय. ओके. तो पॉईंट. सेकंड म्हणजे त्यांची जी स्टेटमेंट आणि जे ऑनलाईन त्यांचे जे आहेत ओके टूल्स अवेलेबल आहे जिकडे मी पर ट्रान्झॅक्शन मी मार्क करू शकतो एक्झॅक्टली ही कसली कॅटेगरीचा ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट कार्ड पेमेंट केलंय का, मी ट्रॅव्हलचं काय खाण्याचं आहे का, असे वेगवेगळे मी स्लॉट्स मारू शकतो जेणेकरून फ्युचरमध्ये जेव्हा पण माझे एंड ऑफ द इयर मला काय सीएल काय डॉक्युमेंट द्यायचे असेल किंवा फॉर माझे पर्सनल अनालिसिस मला काय करायची असेल इझिली ते गोष्टी करू शकतो. मी म्हणाल अरे यार एवढी जबरदस्त सर्व्हिस देतात, एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी क्रिएट केलेली आहे. आणि मग तेव्हाच जर जेव्हा बघायला लागलो की अरे वा स्टॉक पण पळायला लागलेला आहे. सो इन अदर वर्ड्स काय म्हणतो की आपण जी गोष्ट वापरतोय आणि ती वापरणारी गोष्ट आपल्याला काहीतरी वाटते का रे मला आवडते ही गोष्ट. सो आणि ही नवीन गोष्ट आहे तर डेफिनेटली व्हेरी लाईकली चान्सेस आहे ती गोष्ट चालणार. ओके. सो त्यामुळे थोडीशी फिलिंग बेस्ड गोष्टी आपल्याला करायला लागतील की बाबा काय वाटतंय ह्या शेअरला मला बाय करायचं, सगळे पॅरामीटर्स चांगले ह्याला शेअरला बाय करायचं मी काय करू. ओके. आता तुम्ही म्हणा महेश की आता असे काही कंपनी ज्या मी कधी वापरत पण नाही आणि काय करायचं. इन दॅट केस आपल्याला त्यांचं प्रमोटर काय बोलतोय तो बघायचं. शेअरमध्ये पोझिशन घेतली, पोझिशन घेतल्यावरती नॉर्मली क्वार्टरली जेव्हा पण त्याचे रिझल्ट आउट येतात तर प्रमोटर येऊन काही ना काही आपलं वाक्य किंवा भाषण देऊन जातो कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती. ओके. तेव्हा त्या चॅनल्सवरती जाऊन डिस्कस करायचं आपल्याला की आपल्याला काय आपल्याला इन्फॉर्मेशन तो देतोय. ओके. आणि तो जो इन्फॉर्मेशन देतोय आणि तो जो सांगतोय की मी हे हाव करणार आणि त्याव करणार तो ह्याव आणि त्याव त्या गोष्टी करतोय का पुढे जाऊन क्वार्टर ऑन क्वार्टर मध्ये. जर येस कंपनी म्हणते मी कर्ज कमी करत जाणार, कर्ज खरंच कमी करते का दर क्वार्टरला, जर उत्तर येस असेल तर म्हणायचं की हा प्रमोटर जो बोलतोय तो शब्द पाळतोय, नुसतं राजकारण्यासारखं हवेवर करत नाही, हवेगिरी करत नाहीये. प्युअरली जे शब्द बोललेत की आम्ही डेट फ्री होणार या वर्षापर्यंत आणि असं आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, आम्ही पुढे जाऊन एवढे ब्रांचेस ओपन करणार, आम्ही जाऊन नवीन प्रोडक्ट लाईन करणार, हे जर सगळे ते बोलत असेल ते येणाऱ्या क्वार्टर्स मध्ये जर करत गेले तर आपण डेफिनेटली म्हणू शकतो येस कंपनी ऑन ट्रॅक आहे अकॉर्डिंग टू व्हॉट दे आर सेइंग. ओके. सो फायनल जो हा एक्स फॅक्टर जो आहे की माझ्या कलेजेचा तुकडा काय म्हणतोय की माझा हार्ट काय बोलतोय हे थोडस काय म्हणतात हे आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होतं. पण ह्यासाठी मोस्टली परत प्रमोटरचा एका काय बोलतोय तो तुम्हाला ओव्हरऑल मार्केटमध्ये काय वाटतंय बघून पण आपल्याला थोडीशी सेन्स येते राईट की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, कुठल्या चांगली कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाली भेटली तर चांगल्या लेवलला, किंवा समजा एक्झाम्पल कुठली बँक आहे तिने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर एकदम वेगाने करायला सुरू केलेला आहे तर त्या बँकमध्ये मी इन्व्हेस्ट करेन ना. सो असं थोडंसं रिसर्च जर करायला लागलो आणि मग त्या शेअरला घेऊन बसलो आणि त्याबरोबर जर कंपनी डिव्हिडंड देत असेल तर अजून चांगली गोष्ट आहे, नाही दिलं तरी ठीक आहे पण देत असेल अजून चांगली गोष्ट आहे. आणि सो अशा प्रकारे या प्रकारे अनालिसिस जर केली
माझं एवढं तर म्हणणं आहे मित्रांनो, मे बी 400 पटीने शेअर जाईल किंवा 10,000 पटीने शेअर वाढली की नाही ती पुढची गोष्ट, पण ऍटलीस्ट आपला पैसा तरी कुठे जाणार नाही. आणि ऑफकोर्स तो जर कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या शेअर्स आणि आपल्या शेअर सिलेक्शन मध्ये दिसायला लागला, आपल्याला शेअर मार्केटवरचं प्रेम वाढतं, आपण कॅपिटल अजून मार्केटमध्ये लावायला लागतो आणि त्याच्यामधले काही ना काही आपल्याला मल्टीबॅगर्स, एखाद दुसरे तिसरे मल्टीबॅगर्स असे निघून जातात. ओके, कारण जर तुम्ही मोठ्या लोकांचा पोर्टफोलिओ बघितला, 100, 200, 300 शेअर्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असतात. कोण सांगणार नाही तुम्हाला, पण मोठ्या मोठ्या पोर्टफोलिओमध्ये पण 200, 300 शेअर्स असतात. म्हणजे 200, 300 शेअर्स मधले असे 2-3 शेअर्स निघून जातात की तो शेअर त्यांचा 97%, 90% पोर्टफोलिओ त्यांचा ऑक्युपाय करतो. कारण ते लोक ते जाऊन सेलच करत नाही, कारण ते त्या कंपनीला एकदम डीपली त्यांना माहिती असतं की याच्यामध्ये चाललं काय. सो मित्रांनो, त्यासाठी महत्वाची अजून फायनल लास्ट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ही सेकंड वे ऑफ इन्व्हेस्टिंग करू, लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने करू, स्टॉकला तोपर्यंत सेल नाही करायचंय, तो पण कमीत कमी आपला 4 पटीने पैसा नाही बनला नाही पर्यंत, मी तर म्हणेन 10 पटीचा टार्गेट ठेवायचा. ओके, आणि स्टॉक तो पण सेल नाही करायचा जो पण आपल्याला वाटतं की प्रमोटर लोक काय बोलतात आणि करतात काय भलतच आहे, तो पण काय आपण करायचं नाही. एक्झाम्पल भलतच म्हणजे बोलायला गेलो, प्रमोटर बोलतोय की आमची सिमेंटची कंपनी सिमेंट 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 सिमेंट, आणि सडनली बोलला मला टुरिझम सेक्टरमध्ये धंदा सुरू करायचा. मग बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी झोल झालेला आहे आणि मग कंपनी पडते. ओके, त्यामुळे आपण तेव्हा मार्केटमध्ये एक्झिट तेव्हाच मारायचं. तो पण जोपर्यंत तो मालक बोलतोय मी जे करतोय तसं त्याप्रमाणे कंपनी वागत असेल, काही टेन्शन नाहीये. ऑलराईट, आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक तर कराच, जास्तीत जास्त मराठी माणसांबरोबर आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा. आणि ज्याला पण शेअर मार्केट नीटपणे एंड टू एंड शिकायचं असेल, जो स्पेशली नवीन आहे मार्केटमध्ये, आपली वेबिनार सिरीज तर जॉईन करणं गरजेचंच आहे. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.